नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात शॉर्ट न्यूजने. मराठा समाजात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट, भुजबळांचा आरोप. निवृत्त न्यायमूर्ती जरांगे यांना हात जोडून सर म्हणत असतील तर ओबीसी समाजाने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी, छगन भुजबळ यांचा सवाल. बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित असून फक्त ओबीसी समाजातील नेत्यांचीच घरे जाळण्यात आली. ज्यांची घरे जाळण्यात आली त्यांना शासनाने मदत करावी, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. निवृत्त न्यायमूर्तींनी हात जोडलेले नाहीत, ते न्याय देण्यासाठी आले होते. जर निवृत्त न्यायमूर्तींविषयीच अशी भाषा असेल तर काय बोलणार, जरांगे पाटील यांचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर. आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटून टाइम बॉन्ड देणार. अंतरावली सराटीचा लाठीमाराचा अहवाल गृह विभागाकडे सादर. लाठीमाराचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला गेला. तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा जबाब. मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिल्यास सगळेच अर्धवट उपाशी मरतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सर्वांनाच आरक्षण मिळावं पण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नको, सुनील तटकरे यांचं वक्तव्य. कुणबी नोंदी मिळाल्यानंतर वेगानं प्रमाणपत्र देणार, मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती. कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर करा, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या प्रशासनाला सूचना. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी पिंपळे निलख परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकत ध्येय विक्रिया करणाऱ्या 3 मुलींची सुटका केली आहे. काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता पिंपळे निलख परिसरातील ब्रह्मानंद कॉलनी इंगवले नगर येथील फ्लॅट नंबर 201 येथे जेपी फॅमिली स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत आहेत अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत स्पा सेंटरमध्ये देहविक्री करणाऱ्या 3 मुलींची सुटका केली आहे. तसेच या प्रकरणात स्पा चालक जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीविरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये कलम 370-34 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956चे कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र बार असोसिएशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जनतक्रार याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका पंतप्रधान कार्यालयाच्या तक्रार निवारण कक्षात सुपूर्द करण्यात आली असून यावर बोलताना महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजसाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा. तसेच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश राष्ट्रीय मागास आयोगाला देण्यात यावेत. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवांमध्ये महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाची उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची टक्केवारी, दरडोई उत्पन्न यासंबंधीची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असेही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. या याचिकेसोबत अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करून जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कुणबीमध्ये समावेश करणं सोपं जाणार आहे, असंही महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजसाहेब पाटील यांनी सांगितलं. महाड MIDCतील ब्ल्यू जेट कंपनीमध्ये स्फोट होऊन 7 कामगार जखमी तर 11 कामगार बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. यामध्ये आतापर्यंत 7 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते तर 4 कामगार बेपत्ता होते. पण अखेर 72 तासानंतर या 4 मृत कामगारांचा शोध लागला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात NDRFच्या पथकाला यश आलं आहे. घटनास्थळी महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, सर्व पोलीस प्रशासनाच्या मदतीनं हे सर्च ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं. ATM कार्डमधून पैशांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी रंगेहात पकडत बेड्या ठोकल्यात. विश्रामबाग पोलीस दलातील वाहतूक पोलीस कर्मचारी कांतीलाल बनसोडे, पोलीस शिपाई बार मुरलीकृष्ण चौहान, दीपक सोनुने यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई करत
ATM चोरी करणाऱ्या चोरट्यांना रंगेहात पकडत बेड्या ठोकल्यात. ATM मध्ये एक लेडीज पैसे काढा गेलेली होती. तर त्या ठिकाणी त्यांनी पट्टी लावून ठेवलेली होती. सदर ठिकाणी त्यांनी मशीन पैसे काढल्यानंतर त्या लेडीजला काय पैसे आलेले नाहीत. पैसे आले नसल्यामुळे ते निघून गेलेले. त्यानंतर हे दोघेजण नंतर आतमध्ये आले. ती पट्टी काढली. पट्टी खोलून काढून त्यांनी ते पैसे घेतले, खिशामध्ये टाकले. आम्हाला हा माणूस आला सांगायला की हे त्यांनी CCTVमध्ये काहीतरी पाहिलेलं होतं. ते आली सांगायला की हे लोक पैसे घेऊन चाललेले आहेत, सगळ्यांना पकडा. आम्ही दोन चव्हाण आणि माझा आपलं आम्ही दोघांनी जाऊन त्या दोघांना पकडलेले आहे आणि हे सोबत हे होते आमचे. कुठे ATM कुठे होतं एक्झॅक्ट? हे शेजारी ATM आहे आमचं. दिबे लक्ष्मी थिएटरचं अच्छा, शेजारी. तुम्हाला कसं समजलं की हे आमचं सॉफ्टवेअर आहे. कोटक बँकेला कॅमेरा सोबत असतो सॉफ्टवेअर. कोणी काही करत असेल सस्पियस तर ते डिटेक्ट होते आणि त्याचा अलर्ट मोबाईलला येतो आणि 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या आत शक्यतो आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो. त्यांनी 10-13ला पण म्हणजे शनिवारवाड्याला एक ATM तिथं पण ते केलं होतं. तिथून मग इथं आले, इथं मग भेटले, सापडले. त्यांचं नाव काय? नायक पटेल. आणि तुझं नाव? कहाँ के रहने वाले हो? कहाँ के रहने वाले हो? उत्तर प्रदेश. ये कब से आप यहाँ ऐसा काम कर रहे हो? कल आए हो. इसके पहले आपने यहाँ कहाँ किया है? नहीं, महाराष्ट्र में पहली बार है तो उत्तर प्रदेश में कितने बार किया आपने? तुमने कितने बार किया बेटा? मेरी पहली बार है. अच्छा, पहली बार नहीं, अभी आज ही 2 बार हो गए ना. यूपी में जाते थे, लेके जाते थे. अच्छा, यूपी में लेके जाते थे आप लोग. अच्छा, तो यहाँ कैसे आए आप? यहाँ जो था मेन वो लेके आए थे. कौन है मेन, कौन है? मनीष पांडे. मनीष पांडे. 1,000 रुपये देते हैं हाँ, सबको डेली का. और कहाँ रहता मनीष पांडे? यूपी का यहाँ आके रहते. कल ही आए थे कहाँ रहते हो यहाँ? हड़पसर. हड़पसर में. रूम भाड़े का है कि खुद का है? भाडे का आहे. अच्छा, ठीक आहे. मॅडम, आपण ह्यांनी ट्रॅफिकवाल्यांनी चांगली कारवाई केलेली आहे, तर आपण ह्याच्या पुढे आता काय करणार आहे? त्यांना आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊ आणि ज्या महिलेचं जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, जी विक्टीम आहे, ती तक्रार घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू. तर त्या महिलाशी संपर्क झाला का आपला? हो, संपर्क होतोय, कारण बँकेचे आपल्याकडे कर्मचारी आहेत, त्यांच्या थ्रू आपण त्याची डिटेल्स काढतो. महाराष्ट्र वारकरी महासंघाचे अध्यक्ष हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे हे मागील 7 दिवसापासून आळंदीतील इंद्रायणी नदीच्या काठावर समान नागरी कायदा लागू करण्यात यावा व आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी उपोषण करताना पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारकडून हभप भगवान महाराज कोकरे यांचं आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न झाला असून साध्या वेशात आलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी अचानक भगवान महाराज कोकरे यांना उपोषण स्थळावरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका हभप भगवान महाराज कोकरे यांनी घेतली. भगवान महाराज कोकरे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असल्यानं राज्य सरकारकडून उपोषण मागे घेण्यासाठी शिष्टाई करण्यात येत आहे. आम्ही सरकारला इशारा म्हणजे आंदोलन पहिल्यांदा सरकारच्या विरोधात नाही किंवा समाजाच्या विरोधात नाही. हा महाराष्ट्र पेटलेला कुठेतरी शांत व्हावा, सगळ्या जाती गुण्यागोविंदाने एका ठिकाणी नांदाव्या म्हणून आमची एक मागणी आहे की जातीवरचं आरक्षण म्हणजे जातच पूर्ण हटवून, जाती अस्पृश्यताच पूर्ण हटवून आर्थिक निकषावर आरक्षण करण्यात यावं. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव आहे, समान नागरी कायदा आहे. ही इंद्रायणी माता जो आज गटारखाना झाला, ही पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ पिण्यासारखं पाणी शुद्ध असावं. बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम तोडून जे वारकरी संप्रदायाचं नाक कापण्याचा प्रयत्न झाला किंवा काही अनावधानाने झालं असेल, पण कुठलाही आकस न ठेवता ह्या मागण्या सरकारने पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन आमचं सुटणार नाही. 9 तारखेला संपूर्ण वारकरी संप्रदाय परत या ठिकाणी येऊन या आंदोलनाला कशा तऱ्हेने पुढे नेता येईल याचा निर्णय घेतील. आम्ही जरी या ठिकाणी उपोषणाला बसलो असेल तरी वारकरी संप्रदायातले प्रमुख मंडळी जे आहेत त्या पुढची भूमिका ठरवतात, कारण ते हायकमांड आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांच्याबद्दल मला काय सांगणार बी नाही आणि म्हणायचं पण नाही. त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे. सामान्य मराठ्यांचा आणि सामान्य ओबीसींचा प्रश्न आमच्याजवळ आहे. आम्ही आमचं
ठरवलेले आहेत आणि बघूत पण. परंतु एक मराठा समाजाला विशेष करून या प्रेसच्या माध्यमातून मी एक जाहीर आवाहन करतो की आपल्या गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होत आहे. यांच्यातल्या फक्त 2-3 जणांनी असं ठरवलं की मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी आणखीन जास्तीची एकजूट वाढवा, पण शांततेत. आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे मराठ्यांचे नेते आहेत सगळ्या पक्षांचे, त्यांनाही आज एक विनंती आहे. आज महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी सांगतोय की जाणून बुजून षडयंत्र रचलं जात आहे असं दिसतं. याचं कारण असं की जे शांततेत आंदोलनं करणारे आपले महाराष्ट्रातले गोरगरिबाचे पोर आहेत, यांना विनाकारण केसेसमध्ये खोट्या गुंतवलं जात आहे. याकडं मराठ्यांच्या नेत्यांनी सुद्धा लक्ष ठेवा, कारण उद्याच्याला तुम्हाला त्या पोरांची गरज आहे एवढं लक्षात ठेवा. नसता तुम्ही जर मदत नाही केली तर ते मराठ्यांचे पोरं तुम्हाला महाराष्ट्रातले कधीच माफ करणार नाहीत. षडयंत्र काय आहे हे सांगतो. मला एक रात्री अशी माहिती मिळाली, जर ती खोटी असेल तर मी माझे शब्द मागं घे. बीडचे काही बांधव इथं आले होते का 3-4 वाजता. त्यांनी असं सांगितलं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याचं जे हॉटेल का काय फुटलंय ते त्यांच्याच पोरांनी फोडलंय आणि ते अटकसुद्धा आहे, अशी मला खात्रीलायक माहिती मिळाली. म्हणजे मी याच्या अगोदर म्हणलो होतो की मराठे शांततेत आंदोलनं करतील. याच्यात सत्ताधाऱ्यांचेच लोक आमच्या मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करते. शक्यतो ते तंतोतंत खरं व्हायला लागले. जसं की भुजबळ साहेबाच्या पाहुण्याच्या त्यांच्याच समाजातील कुणीतरी जवळच्यांनी ते फोडलंय, अशी जी मला ऐक्यू माहिती मिळाली. त्याचबरोबर पोरं खचले पाहिजे, जात खचली पाहिजे, जात संपली पाहिजे, जातीतले पोरं मोठे झाले नाहीत पाहिजेत, याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न आहेत. कारण मला काल अशीही माहिती मिळाली की ते एसपीन जवळ सुद्धा जाऊन बसले होते बीडच्या आणि स्वतःहून नावं लिहून देत आहेत की हे अटक करा. म्हणजे काही लोक आमचे असे आहेत की ते कोणाच्या उद्रेकात नाहीत, कशात नाहीत, फक्त त्यांनी मोर्चे पुरवण्या याद्या तयार करा, पण मराठ्यांचे पोरं जास्तीत जास्त गुंतवा, 5-10 हजार पोरं गुंतले पाहिजेत. हे षडयंत्र आहे. हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा मनावर घ्या, कारण पुढं मग परत आमच्याशीच गाठ. हो, आम्ही खचत नाहीत आणि भेट पण नाहीत. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करा, काहीही करा, आमचं एकही मराठ्यांचं पोरगण, मराठ्यांचा माणूस हटणार नाही. शांततेतच आंदोलन करणार. हे मी या प्रेसच्या माध्यमातून, ही खूप महत्त्वाची प्रेस आहे अचानक जरी असेल तरी पण, कारण सरकारनं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर सरकारने नाही दिलं तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना लक्ष देणं इतकं गरजेचं आहे की यांनी असं षडयंत्र रचलंय की यांच्या पदाचा उपयोग हे मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे विनाकारण गुंतवण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्रेक करणारे गुंतवू नका, आमचं हे मत नाही. अर्थाचा गैरअर्थ करू नका, पण जे सत्य ते सत्य. जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाहीत तर पुढं पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात येत. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत. काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय, एकच मिनिट, यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पूरक समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचा वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. की हे खचले, हे घाबरले केसेला की मराठ्यांच्या पोरांचं जे वाटोळं करायचं होतं आपल्याला ते आपण बरोबर केलं. आपल्याला हे असे रोखत नाहीत मराठे. आता शांततेत जे ताकदीचे करोडो आंदोलनं चालले हे आपल्याला रोखत नाहीत. तर मग काय डाव टाकायचा? खोटे नाटे डाव टाका. तर मग खोटे नाटे हे डाव टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुंतवायला चालू केलेत. ते थांबवा. तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढं पर्याय नाही, कारण आम्हाला आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. या प्रक्रियेकडं आम्हाला पुन्हा वळायची वेळ येईल. त्यामुळं मराठ्यांच्या नेत्यांना गांभीर्यानं घेऊन मराठ्यांच्या पोरांच्या सुद्धा पाठीशी आणि समाजाच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, कारण हे जाहीरपणानं उभा राहायला लागले. तुम्ही नाही राहिले तर मी जाहीर सांगितलं ना, आम्ही खंबीर आहेत.
काय गरज नाही आम्हाला कोणत्या नेत्याची आणि फित्याची, तुम्ही जर नाही उभा राहिला तर बघा मग आम्हाला सुद्धा शांततेत का होईना आमच्या पूर्वीच्या भूमिकेवर आम्हाला यावंच लागणार आहे. कारण आम्ही बी थोडे नाहीत, आम्ही बी 54% एकटे मराठी. आम्ही शांततेत करणार, पण मग आमचा बी नाविलाजी. चलू द्या, तुमचे 54 आहेत का जनगणनाच होऊ द्या. आता कशी कशी करायची ना, आम्ही बी किती टक्क्यात आम्हाला देशात आम्ही जवळपास 32 करोड आहेत, आम्ही सुद्धा कमी नाही येत मग. आणि राज्यात बी 54 ते 60% आम्ही एकटेच मराठी. तुम्ही आम्हाला त्या वाटावर येऊ देऊ नका, तुम्हाला हात जोडून सांगतो. आम्ही शांततेत करणार, पण आमच्या पोरांना त्रास विनाकारण द्यायला लागले. महाराष्ट्रातल्या बीडसह नांदेडसह महाराष्ट्रातल्या एसपींवरती दबाव आणला जातोय, तिथल्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचं, आमची सत्ता आहे, टाका सगळे मधी. टाका मध्ये म्हणजे शांततेत करणारे पोरं तुम्ही गुंतवणार, आणि ते कुठं भेटी आहेत. आम्ही केसेसला भेट नाहीत. आता मराठ्याने ठरवलंय आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना. असं बी वाटलं झालंय आपल्या पोरांचं, आणि तसं वाटलं झालंय. करू द्या काय केसेस करायची ती. आता आपण बी हटायचं नाही, शांततेत तर शांततेत आंदोलन करायचं. पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही, हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. खोटे गुन्हे दाखल करताय काय, मराठी बी सावध व्हायला लक्ष द्यायला लागले मराठ्यांच्या राज्यातले आता हे खोटे गुन्हे दाखल करायला लागले. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत दिवाळीनंतर आंदोलन करण्याचा ठराव पास करण्यात आलाय. आज आम्ही छगन भुजबळ साहेबांची सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भेट घेतलेली आहे. या बैठकीमध्ये जे काही मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे दाखले देऊन बॅकडोर एंट्री करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी आज सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भुजबळ साहेबांची भेट घेतली. आणि भुजबळ साहेबांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी जी भूमिका काल मांडलेली आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाज दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये, आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती फार मोठा अन्याय होणार आहे. 450 गरीब जमाती आहेत गावागावामध्ये, खेड्या पाड्यामध्ये, तेली साळी माळी कोष्टी कुंभा धनगर वडा भटके उमुक्त 12 मोठेदार ही सगळी मंडळी जी आहे, या मंडळींचं जे त्यांच्या मुलाबाळांचं लेकरांचं आरक्षण जे आहे, ते आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न जो महाराष्ट्रात सुरू आहे, तो आम्ही संपूर्ण हे ओबीसी सगळे नेते मंडळी जे आहेत ते मुळीच खपवून घेणार नाही. आणि आज भुजबळ साहेबांनी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करायचा आहे, आम्ही बाहेर संघर्ष करू, कुठल्याही प्रकारे राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडायचं नाही, ही विनंती आम्ही भुजबळ साहेबांना केलेली आहे. आणि आता हा जो संघर्ष जो आहे, हा आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातले ओबीसी भटके मुक्त जे आहे ते आता या ठिकाणी इथून पुढे रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत. आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत, आणि दिवाळी झाली की आम्ही आमचे हा जे आंदोलन जे आहे, आमचं राज्यभर आंदोलन आमचं सुरू राहील. महाराष्ट्र सरकारनं आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही. सुरुवातीला सांगितलं की फक्त निजामाच्या नोंदी आम्ही घेऊ, त्या काय 5,000 निघाल्या, 11,000 निघाल्या, आम्ही मान्य केलं. पण आता जे शिंदे समिती आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये म्हणजे मागासवर्गीयमध्ये घालायचं, हे जे षडयंत्र आहे हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेला नाही हे यापूर्वी सिद्ध केलेलं आहे. मग असं असताना आता कुणबी दाखला दिल्यामुळे मागासवर्ग होतो का? जात बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे. आणि हे सगळा विषय जो आहे हा, जरी हा दाखले असे दिले गेले तर आम्ही न्यायालयाची लढाई सुद्धा लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. आम्ही हा सगळा विषय जो आहे, कारण कुठली समिती नेमून कुणाला मागासवर्ग करता येत नाही ना. एखाद्याला मागासवर्ग करायचं असेल तर डेफिनेट प्रक्रिया त्याला राज्य मागासवर्ग आयोग आहे, हे काय शिंदे समिती नेमायची, ज्या काय समित्या नेमल्या, जे काय आयोग नेमले, सगळे मराठा समाजाचे सगळे नेमले. आज 3 तुम्ही भोसले रिटायर्ड हायकोर्ट जज भोसले तेही मराठा आहेत, शिंदे मराठा, गायकवाड मराठा, सगळे मराठा तुम्ही नेऊन त्यांच्याकडून अहवाल घ्यायचा आणि ओबीसीने काय करायचं मग. म्हणून भुजबळ साहेबांची जी भूमिका जी आहे ती योग्य भूमिका आहे की असे न्यायमूर्ती जाऊन जर
आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, हा मार्ग आहे, तो मार्ग आहे, असं जर सांगत बसलं तर ओबीसीचं काय होणार या महाराष्ट्रामध्ये. म्हणून आम्ही आव्हान करत आहे आम्ही आपल्या माझ्या सगळ्या ओबीसीना, आता सगळ्यांनी रस्त्यावर आल्याशिवाय आपल्या मुलाबाळांचं आपलं हे जे आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हे राहणार नाही. ते प्रस्तावित मंडळी आहेत, सत्ताधारी आहेत, आमदार यांचे आहेत, खासदार यांचे आहेत, मंत्री यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, पंतप्रधान, अगदी केंद्राचं सरकार सुद्धा यांचं आहे. त्यामुळं आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते करायचं असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल. आमचा पहिला जो मेळावा जो आहे या दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला जो आहे तो पहिला मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा जो आहे तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते लाखांच्या संख्येने हिंगोली या ठिकाणी 26 नोव्हेंबर येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, कोकण असेल, या सगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल, सगळ्या विभागामध्ये आम्ही ओबीसीचे लाखांचे आम्ही दाखवून देऊ की आमची संख्या 60% आमची लोकसंख्या आहे. आणि 60% समाज जो आहे तो एकत्रितपणे जर एकाकडे गेला तर सरकार सुद्धा खाली खेचायची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसीमध्ये आहे. त्यामुळे कुणी असं समजू नये की ओबीसी आता रस्त्यावर येऊ शकत नाही, त्या धमक नाही, ताकद नाही. पण मतपेढीतून नक्कीच त्याची ताकद जो आहे तो दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही इशारा देऊ सरकारला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा प्रयत्न जर आपण केला, त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर हा ओबीसी जो आहे तो शांत बसणार नाही. अशा प्रकारचा निश्चय जो आहे आज आम्ही आजच्या बैठकीत केलेला आहे. भुजबळ साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो ठामपणे उभा आहे. या ठिकाणी आगरी समाजाचे नेते आहेत, भटक्या समाज नेते आहेत, वंजारी समाजाचे नेते या ठिकाणी टीपी मुंडे सर आहेत. अशा प्रकारे मुस्लिम ओबीसीचे सुद्धा नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि लक्ष्मण गायकवाडजी आमचे भटके उमुक्तांचे नेते आहेत, बसेंद्र भोसले जे आहेत, भंडारी समाजाचे नेते या ठिकाणी आहेत. सगळ्या नेत्यांनी आम्ही निर्धार केलेला आहे की मरणाची लढाई लढायची पाळी यंत्र चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या गरीब ओबीसी समाजाचं जे आहे हे आरक्षणाला आम्ही संरक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुठलाही दबाव तंत्राला सरकार जर बळी पडत असेल तर त्या सरकारचा सुद्धा आम्ही निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. और एक बात है कि जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. मैं आपल्या मार्फत मैं पूरे देश के ओबीसी के नेताओं को मैं आह्वान करता हूं कि महाराष्ट्र का ओबीसी का आरक्षण, महाराष्ट्र का ओबीसी खतरे में है. हमें आपकी मदद की जरूरत है. आप हमें सहायता कीजिए. आप भी हमारे सहायता के लिए आपको यहाँ आना पड़ेगा महाराष्ट्र में. हिंगोलीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तेजस्वी यादवना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. पर राज्यातले ओबीसी नेते सुद्धा आम्ही बोलणार आहोत. सिद्धरामय्यांना आम्ही बोलणार आहोत. सगळे ओबीसी नेते, सगळ्या पक्षाचे नेते जे आहेत त्या सगळ्या नेत्यांचे पक्षाचे जोडे बाहेर काढून ओबीसींच्या हितासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एका व्यासपीठावर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि ओबीसीच्या हक्काची लढाई जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आम्ही सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा आज गडचिरोलीत पार पडला. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणालेत पाहूया. उद्धव ठाकरेंचं समर्थन करत असताना आपल्या मंडळींना एक लक्षात येत नाही, कारण स्वतः घेतलेली भूमिका योग्य सांगण्यासाठी दुसरा कसा बरोबर आहे सांगण्याची ज्यावेळेला स्पर्धा किंवा शर्यत लागत असते त्यावेळेला मग अशापैकी पळवाट त्या ठिकाणी शोधावी लागत असते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पूर्णपणाचं बहुमत मिळालं. महायुती त्यांची त्यावेळेला राज्याच्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल त्यांना त्या ठिकाणी मिळाला. त्यामुळे जर काय राजधर्म आणि नीतिधर्म राजकीयदृष्ट्या जर काय पाळायचा होता तर त्याच वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार यायला पाहत. पण पदांवरून संख्येवरून वादविवाद निर्माण करत महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर जे पूर्व निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित गेलेले होते त्यांच्यातील उद्धव ठाकरेजींनी भूमिका घेतली त्या ठिकाणी. आणि तुम्ही पण दीर्घकाळ राजकारणामध्ये आहात, तुम्हालाही विदर्भामध्ये नेमकं काय काय ते गेले अनेक वर्षांपासून माहिती आहे. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 77-78 पासूनचा इतिहास आहे. एकेकाळी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब या राज्याचे सर्वाधिक दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले जर का नेता महाराष्ट्रामधले कोण आहेत तर ते वसंतराव नाईक साहेब आहेत. ते यवतमाळचे, पुसद परिसरातले आणि विदर्भातले आहे. 1962 साली स्वर्गीय चव्हाण साहेबांनी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशी हाक ज्या कालावधीमध्ये दिली गेली. चीनचं आक्रमण या देशावरती मोठ्या प्रमाणावरती झालं आणि त्या आक्रमणातून देश कदाचित एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो अशी भावना ज्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याला क्रिस्टे मेनन त्यावेळेला या देशाचे संरक्षण मंत्री होते.
त्यांना बाजूला सारत स्वर्गीय चव्हाण साहेबांना त्यांनी दिल्लीला पाचारण केलं. सह्याद्रीच्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. आणि त्याच वेळेला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, कारण 57 सालातला जो काय करार झाला, नागपूर करार झाला, मी त्याचा त्यावेळेला थोडाफार अभ्यास केलेला होता. कारण 2010 सालामध्ये विदर्भाचा बॅकलॉग आर्थिक आणि भौतिक संपलाय की नाही हे अर्थमंत्री म्हणून मला सभागृहामध्ये त्या ठिकाणी सांगायचं होतं. पण नागपूरचा करार ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलेला होता त्याला विदर्भाचा समतोल विकास केला जाईल, राजकीय सुद्धा विकास योग्य पद्धतीने गाठला जाईल, अशापैकी स्पष्ट भूमिका विदर्भवासीयांच्या मनामध्ये त्यावेळेला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ठेवली होती. मराठवाड्यातल्या जनतेच्या समोर त्यावेळेला सुद्धा चव्हाण साहेबांनी ठेवली होती. पण चव्हाण साहेबांचंही ज्या वेळेला सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेला काही काळ मारुतराव कन्नमवार हे नाईक साहेबांच्या आधी काही काळ त्यावेळेला चंद्रपूरचेच ते, त्यांनी काही काळ त्यावेळेला मुख्यमंत्रीपद भूषवलं. पण दुर्दैवाने त्यांचं त्या कालावधीमध्ये निधन झालं. आणि मग वसंतराव नाईक साहेबांना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, कारण त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये एक गोष्ट होती, राज्याचं जे नेतृत्व सुचवेल ते देशाचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये मानत होतं. नंतर मग काँग्रेसच्या रचनेमध्ये टप्प्याटप्प्याने त्या कालावधीमध्ये फरक होत गेला. आणि चव्हाण साहेबांनी सुचवल्याच्या नंतर वसंतराव नाईक साहेबांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आली. या देशाचे राज्याचे ते दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली 67च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 72च्या निवडणुका झाल्या. एक शिबिरसुद्धा त्याला पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं भरवलं गेलं होतं. महाराष्ट्रातील तमाम काँग्रेस जन त्याला पालघरला जमलेले होते. आणि पालघरला असतानाच इंदिरा गांधींचा निरोप आला की वसंतराव नाईकांनी राजीनामा द्यावा. मी तो इतिहास एवढ्यासाठी सांगतो आहे की विदर्भाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला गेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी. पण 78 सालामध्ये 77मध्ये ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचा म्हणजे इंदिरा गांधींचा पराजय झाला, स्वतः इंदिरा गांधी त्यावेळेला रायबरेलीतून पराभूत झाल्या आणि आम्ही तिथून त्यावेळेला संजय गांधींचा मोठ्या प्रमाणावरती पराभव झाला. त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये विघटन झालं, 2 पक्ष झाले. इंदिरा गांधींनी स्वतःचा पक्ष त्या कालावधीमध्ये स्थापन केला. पण रेड्डी काँग्रेसच्या नावाने, चव्हाण काँग्रेसच्या नावाने जे काही देशभरामध्ये काँग्रेस पक्ष उभा राहिला होता त्या पाठीमागे वसंतराव नाईक साहेब असतील, शेषराव वानखेडे असतील, या विदर्भातील जे जे त्या कालावधीमध्ये महत्त्वाचे नेते होते त्या सर्वांनी मिळूनच त्यांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. पण आपण पाहिलं की 78 असेल, 80 असेल, या संबंध विदर्भातल्या भूमीतून इंदिरा गांधींना प्रचंड प्रमाणावरचं पाठबळ मिळालं. आणीबाणीतून झाल्याच्या नंतर, एका आरोपातून त्यांची मुक्तता झाल्याच्या नंतर मनाला शांती मिळावी म्हणून इंदिरा गांधी कुठे आल्या तर वर्धाला सेवाग्राममध्ये आल्या. विनोबाजींची त्यांनी भेट घेतली. भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून विनोबाजी संबंध देशभरामध्ये ओळख आहे. आणि त्या सेवाग्राममध्ये काही दिवस त्या ठिकाणी राहिल्या आणि या देशाच्या राजकारणाला कलाटणी त्या कालावधीमध्ये मिळाली. जनतेच्या देशभरातल्या लक्षामध्ये आलं की नाही, इंदिरा गांधींना पराभूत केलं, त्याने आणीबाणी लावली, ती चूक होती का बरोबर होती. आज मला विचारलं तर मी आज चूक म्हणून म्हणेन. 50 वर्षापूर्वी मला विचारलं गेलं तर त्याला मी बरोबर म्हणून म्हटलं होतं. परंतु चूक की बरोबर याच्या तपशिलामध्ये जाण्यापेक्षा महाराष्ट्र देशातल्या जनतेने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरती विजय केला, ज्याच्यामध्ये इंदिराजींनी आणि संजय गांधींना सुद्धा पराजय पत्करावा लागला. पण वैदर्भीय जनतेने सातत्याने काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रमाणावरती बहुमत दिलं. लोकसभेच्या सर्व जागा सुद्धा आल्या. नरसिंहराव साहेब सुद्धा 2दा रामटेकमधून निवडून आले. गुलाम नबी आझाद यवतमाळ वाशिममधून तर 2 का 3 वेळेला लोकसभेवरती निर्वाचित झाले. याचा अर्थ राज्याच्या बाहेरील ज्या ज्या नेत्यांना देशाच्या लोकसभेवरती निवडून जायचं वाटत होतं त्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघापेक्षा त्यांना सुरक्षित काय वाटत होतं तर विदर्भातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये उभं राहिलं आणि पंजाचं तिकीट आणलं का आपण निवडून जाऊ शकतो, इतका विश्वास प्रत्येक उमेदवारांच्या मनामध्ये तो होताच. पण वैदर्भीय जनतेने त्यावेळेला पूर्णपणाची ताकद काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे त्या कालावधीमध्ये उभी केली होती. हे तपशीलवार मी सांगण्याचा एवढ्यासाठीच प्रयत्न करतो आहे. टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पक्षाचाही प्रवेश झाला. शिवसेनेचं काय फारसं अस्तित्व वाढलं नाही. 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला. प्रफुल्लभाई पटेल आणि आपल्यासारख्या नेते मंडळींनी त्यावेळेला आदरणीय पवारसाहेबांची साथ धरली. पण हा बालेकिल्ला एकतर भारतीय जनता पक्षाचा किंवा काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी राहिला. अशा या 2 देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून येण्याची किंमत दाखवण्यामध्ये राजे धर्मराव बाबा आत्राम होते, याचा मला आवर्जून अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी त्यानिमित्ताने करा. तुम्ही सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. 2004 सालामध्ये विदर्भातून सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या, त्या 11 जागा मिळाल्या. खरं तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 73 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या
आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आपण सतत म्हणत येतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री होण्याची संधी 2004 सालामध्ये मिळालेली होती. का गेली, कशामुळे गेली, कुठली कारणं होती, त्याच्या तपशिलामध्ये आता 21 वर्षाच्या कालावधीमध्ये जाण्यामध्ये काय अर्थ उरला नाही, कारण आता तो इतिहास होऊन गेला. तो इतिहास होऊन गेला. ते घड्याळ त्यावेळेला जुनं होतं. आता इतिहास नवीन आहे, पर्व नवीन आहे, घड्याळ तेच आहे आणि वेळ नवीन आहे. या नव्या वेळेवरती आधारित राहून तुम्हाला आणि मला उद्याच्या भवितव्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही सर्वजण संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. सातत्याने आपल्यावरती टीका होते आहे, कारण आता जवळजवळ धर्मराव बाबा आत्राम मंत्री होऊन तुम्हाला जवळपास 125 दिवस झाले. थोडासा किस्सा तुमच्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं पाहिजे. 2 तारखेला मंत्रिमंडळाची शपथ, 1 तारखेपासून मी, अजितदादा, प्रफुल्लभाई, राजे कुठे आहेत आम्ही शोधत होतो. बऱ्याच वेळाच्या नंतर फोन लागला तर कळलं गोव्याला गेलेत. काही घरगुती कार्यक्रम, परिवाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. भाग्यश्रीताई होत्या की नाही मला माहीत नाही, पण परिवाराचा कार्यक्रम होता. परिवाराचा कार्यक्रम होता. 2-3 वेळा फोन लावले, या मुंबईला, या मुंबईला. एकदा दादा बोलले, एकदा प्रफुल्लभाई बोलले, एकदा मी बोललो. तिघांना त्यांनी एकच उत्तर दिलं की माझ्या परिवाराच्या कार्यक्रमात मी या ठिकाणी आहे, पण मी परिवारामध्ये असलो तरी अजितदादा तुमच्या परिवारामध्ये मी कायमच आहे, अशी भूमिका ते सारखे त्या ठिकाणी सांगितलं. 1-2 तास जाऊन गेले. पुन्हा आम्ही फोन लावला. त्यांना म्हटलं तुम्ही याल न याल तर आयुष्यातली सर्वात गोडचूक होईल. मी सारखं त्यांना तिघे बोलत आलो. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्यानंतर आज पुण्यात सकल मराठा संघटनांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करण्यात आली आहे. भुजबळ साहेब गेली अनेक वर्ष महात्मा फुलेंचं तत्वज्ञान घेऊन समतावादी भूमिका घेऊन कार्यरत आहे असं दिसतं, परंतु कर्तृत्व एका पद्धतीने करायचं. अगदी जर आजही त्यांचं मंत्रालय बीट आहे, त्या बीट असलेल्या लोकांनी आजही भुजबळ साहेबांचं मंत्रालयाचं दालन पाहावं. ज्या रयतेचं सर्वसामान्य 12 बलुतेदारांचं नाव ते घेतात, ते 12 बलुतेदार त्यांच्या दालनाच्या बाहेर बाकड्यावर बसलेले असतात. पक्षाचे आणि त्यांचे जे काही सगळे सोयरे आहेत ते पांढऱ्या कपड्यावाले त्यांच्या दालनात असतात आणि अति उंच टायवाले आणि कोटवाले त्यांच्या अँटी चेंबर मध्ये असतात. त्यांना समता प्रस्थापित करायची असेल तर अँटी चेंबर मधले सगळे टायवाले बाकड्यावर बसवा आणि बाकड्यावरची अँटी चेंबर मिळवते न्या, म्हणजे समता प्रस्थापित होईल. थोडक्यात तात्पर्य, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने जी भूमिका घेतलेली या एका आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्या आंदोलनामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण अवघं 1% होतं. त्या ठिकाणी 46% मराठा समाज आहे आणि 11% ओबीसी समाज आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तिथल्या शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये मराठा समाजाला ह्या प्रकारचा लाभ मिळाल्यामुळं ओबीसीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही, या ठिकाणी मी नमूद करतो. त्यामुळे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जी काही सुकरवाट, जे अडथळे होते, ते डॉक्युमेंटेशन जे कधी उपलब्ध लवकर होत नव्हतं, ते हैदराबादमध्ये होतं, ते वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये पडलेलं होतं आणि त्याची कोणती यंत्रणा, महसूल यंत्रणा ही मराठवाड्यामध्ये विशेषतः सहभाग घेत नव्हती. ती ह्या आंदोलनाच्या निमित्तानं करायला लागलेली आहे. त्यामुळं ह्याच्यातून कुणबी प्रमाणपत्राची दुकानं थटली. जे राज्य शासनाचं नैतिक कर्तव्य आहे, जे राज्य शासनाचं त्याच्या कार्यपद्धतीचा एक पार्ट आहे, त्या पार्टला कुणबी प्रमाणपत्राचं दुकान बनणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्याच्यातनं समाजामध्ये जी तेढ निर्माण होती, ती तेढ निर्माण होऊ नये असंही आवाहन मी ओबीसी समूहाच्या सर्व बांधवांना करतोय. एवढं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आपल्याकडे एक मुद्दा अजून एक क्लिअर करायचा असा की आजच शंभूराज देसाई या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या एका सहकार्याने घरचा आहेर दिलेला आहे की ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याप्रमाणे पुरावे तपासून, नोंदी तपासून, वंशावळी बघून संपूर्ण छाननी करून त्यानंतर ती कुणबी प्रमाणपत्र दिली जातात आणि भुजबळ साहेब सरळ एक खिडकी योजना करून ती प्रमाणपत्र खिरापत वाटल्यासारखी वाटली जात आहेत अशा प्रकारचा आरोप करत आहेत. दुसरी गोष्ट, माजलगाव बीडमध्ये जे हल्ले झाले
त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ 1 नंबर 15 नंबर 22 नंबर तुम्ही हे करा अशा प्रकारची योजनाबद्ध आणि याच्यामुळे कोणतरी षडयंत्र रचलं गेलंय आणि इंटेलिजन्स इथं पूर्णपणे फेल गेलंय. थोडक्यात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचाच त्यांनी बाकी ठेवलाय. त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या गृहमंत्र्यांचा राजीनामाच फक्त त्यांनी मागायचा बाकी ठेवलाय. बाकी त्यांनी एवढे आरोप पोलिसांवर इंटेलिजन्सवर केले आणि हे संपूर्ण एक जबाबदार ज्येष्ठ मंत्रिमंडळातले करतायत जाहीरपणे एका त्यांच्या विशिष्ट समाजाची बाजू घेऊन. अजितदादा पवारांवर जर का बारामतीमध्ये कार्यक्रमावर बंदी येईल किंवा त्यांच्यावर विरोध होईल असं जर का आता 4-6 महिन्यापूर्वी कोण म्हणलं असतं त्याची आपण चेष्टा केली असती. पण अजितदादा पवारांना सुद्धा विरोध झाला. राजेंद्र मस्के इथले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मराठा समाजाचे त्यांचं कार्यालय जाळलं गेलं. हे असं काही नाहीये की फक्त एका विशिष्ट समाजाला तिथे टार्गेट केलं गेलं. तिथं संपूर्ण वेगवेगळ्या समाजाचे कुठल्याही पक्षाचे सगळ्यांना तिथं अडवलं गेलं. त्यांच्या गावबंदी केली गेली, जाळपोळ झाली. त्याचं समर्थन कधी जरांगे पाटलांनी केलं नाही आणि आम्ही सुद्धा करत नाही. पण त्यांच्या कालचं जे प्रक्षोभक आणि विखारी जी मुलाखत झाली त्याचा निषेध मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी 100% केला पाहिजे आणि तो सर्व ठिकाणी होतोय. शेंडगे जी सगळ्यात प्रेस घेतली त्यात ती म्हटली की शिंदे समिती जी आहे तिलाच आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज करतो. नाही बघा, एक कुठल्याही जाती धर्माच्या ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेसंदर्भामध्ये अडथळे किंवा काही मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असते अशा वेळेस राज्य शासनाने गेल्या 30 वर्षामध्ये वेळोवेळी असे अनेक शासन निर्णय काढलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने शिंदे समितीला जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत ते कायद्याच्या बाहेर जाऊन दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टात त्यांनी जरी चॅलेंज केलं तरी त्याला काही फारसा फरक पडला. मला सांगा मुंडे साहेब, मराठा समाज तू म्हणता की आत्ताच ओबीसी मध्ये मायक्रो मायनॉरिटी प्रातिनिधिक मिळत नाही, सगळ्या 4-5 जाती ते आरक्षण खातं, बरोबर आहे. त्यात आणखी मराठ्यासारखी प्रगत जात जर त्यात इन्क्लूड झाली तर खालची आणखी मरतील ना. मग याला उपाय काय? त्याच्यासाठी बघा, माग सुद्धा खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही योजना मांडली होती की जे आपल्याकडे राज्यामध्ये 19% आरक्षण आहे ओबीसीचं त्याचं विभाजन करावं आणि जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना सुद्धा त्याचा एक वाटा मिळावा. अशा 42 ओबीसीतल्या मायक्रो संघटनांनी मराठा आरक्षणाला ओबीसीतल्या पाठिंबा त्या काळामध्ये दिला, परंतु तो विचार त्या काळामध्ये पुढे गेलेला नाही. त्यामुळं त्यांची जी मागणी आहे, आजही ती मागणी आहे, त्या मागणीचं आम्ही समर्थन करतो. त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला त्याचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे. मग मराठा समाजाला हे मान्य आहे का जर ओबीसीचं विभाजन केलं रोहिणी आयोगाच्या धर्तीवरती, जर तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार आहात? बघा, आता आपल्या देशामध्ये अशी 8 राज्य आहेत की त्यांनी ओबीसी आयोगाच्या संदर्भामध्ये जे रोहिणी आयोग केंद्राने नेमलाय 27% आरक्षणाच्या विभाजनासाठी. पण त्याच्या अगोदरच 8 राज्यांनी सुमारे देशातल्या स्वतःच्या पातळीवर विभाजन ऑलरेडी केलंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ऑलरेडी आरक्षणाचे 6 उपवर्ग केले. फक्त त्या उपवर्गामध्ये लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याच्यात असलेली संख्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन मध्ये इक्वेलिटी नाही आणि ती इक्वेलिटी यायची असेल तर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पण ज्यावेळेस असे प्रयत्न होतात त्यावेळेस लाभार्थी घटकातले जे काही गब्बर असलेले लोक आहेत ते त्या प्रक्रियेला नेमके विरोध करतात आणि मात्र गरीब जे काही गाय आहेत त्यांचं नाव सांगतात. अशी वस्तुस्थिती. बीड माजलगाव मध्ये विशिष्ट लोकांना टार्गेट केलं गेलं नाही असं तुम्ही म्हणताय. ज्यांना पुन्हा केलं गेलं असेल त्याचं समर्थनही तुम्ही करत नाही, मात्र ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होईल अशी मागणी तुम्ही करताय. नाही, आजच साहेब तिथं तुमच्या रिपोर्टमध्ये उल्लेख झालेला आहे की जे हॉटेल जाळलं गेले तिथं ज्या समाजाचं हॉटेल होतं त्याच समाजाच्या लोकांनी ते हॉटेल जाळले. आता इनपुट्स आले अर्ध्या तासापूर्वीचे तिथले. म्हणून हा आरोप करणं की तिथं मराठा समाजाच्या मुलांनीच ते काय कार्य केले, त्याच्यामध्ये पोलिसांचा रिपोर्ट बघितला तर इतर समाजाचे त्या 107 आरोपी अटक केले, त्यातले जवळपास 22 आरोपी हे इतर जातीतले आहेत. म्हणून हा जो प्रकार आहे की मराठा आणि ओबीसी हा फक्त नेते मंडळीमध्ये वाद लावताय. समाज मराठा समाजाबरोबर आहे, गावातला समाज. भुजबळ साहेबांचं जे काय स्टेटमेंट आहे हे अत्यंत अशोभनीय आणि निषेधार्ह आहे की ते 346 जातीचं प्रतिनिधित्व करता म्हणतात, फक्त ते एका जातीचं प्रतिनिधित्व करतायत, बाकीच्यांना फक्त माझ्या बरोबर आहे असं दाखवतात.
भारत पाक सीमेवर जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। एक मंत्री के नाते महाराष्ट्र के विकास के लिए माननीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में काम करने का सौभाग्य तो मिला ही है। हम सभी लोग हृदय से काम कर रहे हैं, मगर आज आपने एक तिरंगा हाथ में स्मृति के रूप में जो दिया है, टेबल पर जब भी ये तिरंगा रखकर हम अपने महाराष्ट्र के देश के प्रगति में योगदान देने की सोच रखेंगे, तो मेरा विश्वास है कि आप इस सीमा पर खड़े रहकर देश की सेवा करते हो। हम भी अपना छोटा सा हिस्सा आपके इस संकल्प में इस तिरंगे को अपने टेबल पर रख के निश्चित रूप से देंगे। ये वचन इस पवित्र भूमि पे निश्चित रूप से देने को मैं आया हूं। छत्रपति शिवाजी महाराज, ये नाम में ही शक्ति है। जब भी मैं किसी सभा में छत्रपति शिवाजी महाराज की जय या जय भवानी जय शिवाजी का जय घोष हम करते हैं, तो मैंने देखा कि ये नाम में कितनी ऊर्जा होगी। जो ऊर्जा न्यूक्लियर पावर में नहीं होगी, जो ऊर्जा थर्मल पावर में नहीं होगी, जो ऊर्जा हाइड्रोलिक पावर में नहीं होगी। छत्रपति शिवाजी महाराज का जब नाम लेते हैं तो 81 वर्ष का कोई ज्येष्ठ भी 18 साल का बनकर उस जय घोष में छत्रपति शिवाजी महाराज की जय कहता है। तो आज जब छत्रपति शिवाजी महाराज का स्टैच्यू यहां खड़ा हुआ है, तो मेरा विश्वास है कि ये तलवार दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। ये भाव निश्चित रूप से जो लोग बुरी नजर से इस देश की तरफ देख रहे हैं, छत्रपति शिवाजी महाराज ये भाव उनके मस्तिष्क तक पहुंचा देगा, ये मेरा विश्वास है। 41 RR बटालियन की कितनी भी तारीफ करे, कभी बचपन में मैंने ये सुना था, अगर कोई ये कहता है कि मैं मौत से नहीं डरता, तो एक तो वो झूठ बोल रहा है या वो फिर भारत के आर्मी का जवान है। आपको जब मैं देखता हूं तो बचपन में सुनी हुई इस बात को याद आता है कि सही में यहां पर आप देश की जो सेवा करते हैं, देश की रक्षा करते हैं, जो संकल्प के साथ अपने प्राणों को भारत माता के लिए देने की प्रतिज्ञा करते हो, आज कर्नल संतोष महाडिक जी को भी मैं अभिवादन करता हूं। जो कर्नल संतोष महाडिक जी ने हमारी देश की रक्षा के लिए प्राणों की आहुति दी, आज हम में वो नहीं है, मगर निश्चित रूप से वो अमर है, वो चिरंजीव है, जिन्होंने भारत माता के लिए अपनी जान प्राणों की कुर्बानी यहां दी है। यहां पर मैं आम्ही पुणेकर ये संस्था को भी धन्यवाद देता हूं कि सही तो मैं जब लंदन से माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में हमने जो अफजल खान के कब्र का अतिक्रमण था 2022 10 नवंबर महाशिव प्रताप दिन में हमने वो निकाल दिया, और तब किसी ने कहा कि भाई साहब वो अतिक्रमण तो अड़ गया, मगर हमारे जो वाघ नख है, जो सिर्फ और सिर्फ विश्व का अकेला महाराष्ट्र का ऐसा शस्त्र है, तो वो भी आना चाहिए। हमारे सुधीर भाऊ इधर है, उन्होंने तो लंदन से जो छत्रपति शिवाजी महाराज के जो बागनक है, जो टाइगर क्लॉज है, उसे लाने का MOU भी किया है। और निश्चित रूप से हम सब लोगों को ये प्रेरणादायी है। और सातारा से हमारे मेजर शहीद संतोष महाडिक जो शहीद हुए, उनकी शहादत भी हम भूल नहीं सकते। मैं भी सातारा से हूं, और उनकी वीर पत्नी स्वाति महाडिक, इन्होंने भी अपना जीवन इस देश के लिए समर्पित किया है। ऐसे कई वीर जवान हैं, अपने प्राणों का बलिदान करके हमारे सीमाओं की रक्षा करते हैं।
इसीलिए तो हम लोग सब त्योहार मनाते हैं निर्भय होकर। लेकिन इतने ऐसे चैलेंज से भरे हुए बॉर्डर पर हमारे जवान दिन रात एक करके इस सीमा की रक्षा करते हैं और इसीलिए ये वीर जवान शूर जवान कहलाते हैं। इसका हमें सार्थ अभिमान है, गर्व भी है। और यहां पर जब छत्रपति शिवाजी महाराज का ये अश्वारूढ़ प्रतिमा महाराष्ट्र से गवर्नर भवन से निकली तब एक विशेष आनंद था और सभी लोगों के दिल में एक अभिमान भी था। और मुझे पता है कि जहां जहां से जितने भी शहर के लोग थे उन्होंने इस छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का बहुत ही आदर पूर्व सम्मान भी किया, स्वागत भी किया। और ये छत्रपति शिवाजी महाराज हमें महाराष्ट्र से इस कश्मीर तक सभी लोगों को ऊर्जा और प्रेरणा बांटते बांटते यहाँ पर पहुंच गए। ये भी हमारे लिए बहुत बड़ी गर्व की बात है, अभिमान की बात है। और इसलिए आज मैं कहूंगा कि उनके हाथों में तलवार है और मेरे ख्याल से उस तरफ पाकिस्तान है। अभी छत्रपति शिवाजी महाराज की ये तलवार और ये अश्वारूढ़ जो उनकी प्रतिमा पाकिस्तान की तो छक्के छुड़ा देगी, लेकिन हमारे तरफ, हमारे जवानों की तरफ, हमारे देश की तरफ आंख उठाने की जरूरत भी नहीं करेगी, ऐसा मुझे विश्वास है। और इसलिए हमारे जवान जो है उनको इसमें से प्रेरणा मिलेगी। और छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असून त्यांनी जाती जातीत तेढ निर्माण करू नये असं विधान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब पण होते, सगळे मंत्रिमंडळ होते आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचं हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर स्पष्ट केलेलं मंत्री एकमत झालेलं आहे। मलाही आश्चर्य वाटलं की हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटील साहेबांना देखील आम्ही ते सगळं समजावून सांगितलं आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे, कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होते त्यांनाही माहिती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही, हे भुजबळ साहेबांना माहिती आहे। मंत्रिमंडळात राहिला प्रश्न कुठला की कुणबी प्रमाणपत्र जी अपवाद केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं, तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही। कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुद्धा मंत्रिमंडळामध्ये निश्चित झाली। जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीनं त्याची नियमावली, त्याचा फॉर्मॅट, त्याची कार्यपद्धती निश्चित केली। त्याच्यामध्ये काय ठरलं गेलं की माझ्या वाडवडिलांकडं, त्यांच्या वाडवडिलांकडं, त्याच्या पाठीमागच्या त्यांच्या वाडवडिलांकडं म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, अपर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशन मध्ये आहेत, जर पूर्वी कधी कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं, याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली। म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कुणाच्याही मनात आलं म्हणून कुणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही। माननीय जरांगे पाटील साहेब सुद्धा काय म्हटले सुरुवातीला की मराठवाड्यामध्ये निजाम आमच्याकडे स्टेट होतं, निजाम स्टेटमध्ये आमच्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत, आपण त्या राज्यामध्ये सुद्धा आपले अधिकारी पाठवले। म्हणजे इतकं स्पष्ट आहे, इतकं क्रिस्टल क्लिअर आहे
की आम्हाला ओबीसी असतील, इतर जाती धर्म असतील, इतर समाज असतील, कुणाचं तरी काढायचंय आणि मराठा समाजाला द्यायचंय असं बिलकुल नाही. त्यामुळं विनाकारण भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो केलाय तो चुकीचा आहे. कदाचित उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जम्मू काश्मीर बॉर्डरवर गेलेले आहेत. ते आल्यानंतर शक्य झालं तर आज आम्ही त्यांची भेट घेऊ. नाही समजा आज म्हणजे साहेबांना येण्याचा कार्यक्रम कसा आहे ते बघू, नाही तर उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत ते आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू. कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे. आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसीचं काढून कोणाला आपण देतच नाही, मग दिलं जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं तुमचं जाणारं थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का, अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते. कारण एवढं मोठं मराठा आरक्षणाचा विषय हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला, त्यातनं योग्य मार्ग काढला. जरांगे साहेबांना विनंती करून आपण 2 महिन्याची मुदत घेतली. आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणार अशा पद्धतीचं या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत निघालेलो आहोत. असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेले ते अयोग्य आहे. उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य अजितदादांच्या कानावर घालणार आहोत. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. आरटीओ ट्रान्सफरचा होता की वाद्याचा 100 कोटी वसुलीपैकी काही टक्केवारी होती, याचा हिशोब पण अनिल परबनी द्यावा लागणार आहे. ईडीची चौकशी सुरू आहे, ईडीचा चौकशीलाही हजर व्हावं लागणार आणि त्यानंतर संजय राऊत नंतर अनिल परबचा नंबर लागला तर मला आश्चर्य होणार नाही. अनिल परब आणि त्यांचे पार्टनर सदानंद कदमने अनधिकृत रिसोर्ट बांधला, सरकारी जागा समुद्राची अनधिकृतरित्या ताब्यात घेतली, त्याच्यावर कारवाई निश्चित होणार. अनिल परबला हिशोब द्यावा लागणार. रवींद्र वाईकर याची काल सर्वोच्च न्यायालयात याचिका होती. अब कुछ दिन की बात है. रवींद्र वाईकरच्या वकिलांनी काल कोर्टात पुढची तारीख मागितली आहे. हरकत नाही, तारीख पे तारीख, लेकिन तवारीख तो निश्चित है. रवींद्र वाईकरला 1 तारीख मिळेल, दुसरी मिळेल, तिसरी मिळेल, शेवटी 500 कोटी रुपयेचा जे 5 स्टार हॉटेल 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम हे उद्धव ठाकरेंनी यांनी परवानगी दिली. जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकार आणि तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी ही परवानगी दिली आहे. आणि म्हणून माझी महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींकडे मागणी आहे, रवींद्र वाईकरवर तर कारवाई होणारच, पण त्यांना ज्यांनी अनुमती दिली त्याची पण चौकशी व्हायला हवी. किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी कोविडला फक्त कमाईचं साधन केलं. आणि माझा आग्रह आहे की महापालिकेचे अधिकारी या सगळ्या घोटाळ्यात टक्केवारीमध्ये होते. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळता कामा नये. मग ते मुख्य आयुक्त इक्बाल चहल असो, वेलरत्तू असो की जयस्वाल असो की रमेश पवार असो, या सगळ्या अधिकाऱ्यांचं या सगळ्या कोविड घोटाळ्यात आणि त्या ठाकरे सरकारच्या काळात 2.5 वर्षाचा घोटाळ्यात या सगळ्यांची संबंध होती, त्याच्या सह्या आहेत. म्हणून वेलरत्तूंनी आज उत्तर द्यावं लागणार तर किशोरी पेडणेकरनी उद्या हिशोब द्यावा लागणार आहे.
आणि अमोल गजानन कीर्तीकर खिचडी घोटाळ्याचा चेक कुठे गेला, कसा गेला? संजय राऊतच्या घरात पत्रकार घोटाळ्याचे पण पैसे आले. संजय राऊतच्या घरात कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचे पण पैसे आले. संजय राऊतच्या परिवारात घरात खिचडी घोटाळ्याचे पण पैसे आले. ओबीसी नेत्यांनी दिवाळीनंतर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. विषय असा आहे की असा डंका वाजवून घेतला. मला सरकारला आव्हान आहे, भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहयोगी मित्रांना, तुमच्यामध्ये जर दम असेल आणि तुम्ही ग्रामपंचायतच्या निकालावरून छाती भरून घेत असाल तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच तुम्ही घोषित करा आणि या निवडणुका होऊ द्या. जनतेचा कौल कोणत्या बाजूला आहे हे स्पष्ट होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. हे आव्हान त्यांनी स्वीकारावं आणि जनता कोणत्या बाजूला आहे ते त्यानंतर आपली छाती भरून घ्यावी आणि मिळवून घ्यावी, असं माझं आव्हान त्यांना या निवडणुकीच्या कालच्या निकालाच्या माध्यमातून आहे. आज मुळात प्रश्न अत्यंत महत्वाचा एक होता की या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्याच्या धरणामध्ये आता 38% पाणी साठा शिल्लक आहे. आपण आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत आणि अजून 7 महिन्यापर्यंत पाणी कसा पुरेल पिण्याच्या पाण्यापासून, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण मागच्या वेळेच्या धरणाच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर औरंगाबादमध्ये मागच्या वेळेस जवळपास 82% पाणी साठा या धरणामध्ये होता. आता केवळ 38.98% पाणी साठा आहे. म्हणजेच पाणी अत्यल्प पडला, पाऊस अपुरा पडला आणि त्यामुळे राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. अशा स्थितीत सर्व सत्तेतील मंत्र्यांनी, सत्तेतील आमदारांनी आपापले मतदारसंघातील तालुके टंचाईग्रस्त घोषित करून घेतले, दुष्काळग्रस्त घोषित केले आणि संपूर्ण म्हणजे मंत्र्यांचे लाड पुरवायसाठी, आमदारांचे लाड पुरवायसाठी राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं. आमची मागणी अशी होती की या राज्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे, पाऊस अपुरा पडला आहे, सोयाबीनचं पीक हातातून गेलेलं आहे, कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे आणि कर्नाटकाच्या धर्तीवर हे राज्य दुष्काळग्रस्त घोषित करावं आणि संपूर्ण राज्यामध्ये त्याला फायदा द्यावा, शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी आमची भूमिका स्पष्टपणे होती. परंतु या सरकारच्या खरं तर दुष्काळ घोषित करताना यांच्या बौद्धिक दुष्काळच आता असल्याची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. याचं कारणही असं आहे की यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचा तालुक्याचा विचार करण्याची आता त्यांना बुद्धी सुचते. पहिल्यांदा 40 तालुके केले, आता त्यांना ती बुद्धी सुचली आहे. म्हणून आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही आमदारांच्या दिवाळी करण्यासाठी तुम्ही फार पुढे आहात, पण शेतकऱ्यांची दिवाळीचं काय? तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.